द युनिक अकॅडमी ठाणेच्या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आपण 2023चा एमपीएससी राज्यसेवेचा पेपर कसा सॉल्व्ह करायचा, लॉजिकने कसा सॉल्व्ह करायचा हे आपण बघणार आहोत. नॉलेज आपल्याला गरजेचं आहेच, पण एक बेसिक नॉलेज आणि पीवायक्यूचं अनालिसिस करून एक एमपीएससी एक्झाम बद्दल जे एक लॉजिक डेव्हलप होतं, ते त्या लॉजिकने पेपर कसा सॉल्व्ह करता येतो. आणि फक्त सॉल्व्ह करता येतो असंच नाही, तर एक्झाम क्लिअर करण्यासाठी जितका कट ऑफ लागतो तेवढे मार्क्स घेता येतात. सो ते आपण बघणार आहोत. आजच्या सिरीजमध्ये आपण सगळे हिस्ट्रीचे क्वेश्चन्स बघणार आहोत. 2023चा पेपर आहे आणि ए सेट आहे. आपण बघूया कशा पद्धतीने सॉल्व्ह करता येतात. क्वेश्चन नंबर फर्स्ट बघूया आपण. पहिला क्वेश्चन नंबर, पहिले 15 जे हिस्ट्रीचे क्वेश्चन्स आहेत त्यातला हा पहिला क्वेश्चन आहे. पहिला क्वेश्चन सेज दॅट की पंडित रमाबाई यांच्यावरती आहे. रमाबाई असोसिएशन रिलेटेड जे एक ऍडवायझरी बॉडी कुठली तरी होती, सो त्याच्यामध्ये कुणाकुणाचा समावेश होता असा हा प्रश्न आहे. खाली 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, खाली 4 नावं दिलेली आहेत. हा क्वेश्चन हा मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन आहे. मल्टी स्टेटमेंट याचा अर्थ खाली 4 नावं दिली आहेत आणि 4 पैकी कोण कोण यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते, ऍडवायझरी बॉडीमध्ये होते, हा क्वेश्चन आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, कुठली तरी ऍडवायझरी बॉडी आहे किंवा कुठली तरी एक सल्लागार मंडळ आहे आणि त्यांची जी नावं दिलेली आहेत, ओरिजिनल सोर्स मधून हा क्वेश्चन घेताना ती जी नावं आहेत त्यांचं क्वालिफिकेशन पण मेन्शन केलेलं असणार आहे. एमपीएससी ला तुम्हाला कन्फ्यूज करायचं आहे तर एक एक्सटर्नल त्यांनी कुठलं तरी नाव ऍड केलं असेल तर त्या नावामध्ये ते क्वालिफिकेशन मिसिंग असणार आहे. दॅट विल गेट रिफ्लेक्टेड इन युअर क्वेश्चन. हेच तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आणि तुम्हाला फायनल आन्सर पर्यंत जाता येतो. तुम्ही हे बघा, 4 ऑप्शन्स आहेत. त्याच्यापैकी पहिलं जे ऑप्शन आहे न्यायमूर्ती रानडे आहेत. सेकंड जे आहे दॅट इज डॉक्टर आर.जी. भांडारकर आहेत. थर्ड जे आहे हे पण न्यायमूर्ती के.टी. तेलंग आहेत. आणि चौथं जे ऑप्शन आहे त्याच्यासाठी कुठलंही क्वालिफिकेशन नाही दिलेलं. याचा अर्थ हे त्यांनी एक्सटर्नल सोर्स मधून घेतलेलं आहे. आन्सर जर तुम्हाला शोधायचा आहे, तुम्हाला फोर्थ जो आहे हा एलिमिनेट करून जर कुठला ऑप्शन असेल तो तुमचा आन्सर असू शकतो. तुम्ही 4 ऑप्शन्स बघाल, त्याच्यापैकी जो फोर्थ ऑप्शन आहे त्याच्यामध्येच फोर्थ मिसिंग आहे आणि बाकी 3 आहेत. सो याचा आन्सर असला पाहिजे 4 आणि एमपीएससीचा आन्सर पण 4च आहे. 1, 2 आणि 3. क्वेश्चन नंबर सेकंड बघूया. सेकंड आहे पीपल्स युनियन रिलेटेड एक हा प्रश्न आहे. याच्यामध्ये 1918 साली जी मुंबईतील कामगारांना पीपल्स युनियन ही संघटना स्थापन करण्याचा कोणीतरी उपदेश केला होता. खाली 4 नावं दिलेली आहेत आणि ते 4 पैकी कोण आन्सर आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे. आता नीट क्वेश्चन बघा. याच्यामध्ये जनरली लोक काय करतात की इयर वरती किंवा या युनियन संघटना आहे त्याच्यावरती ते फोकस करतात, पण याच्यामध्ये उपदेश केलेला आहे ना. यू शुड फोकस ऑन उपदेश. सो प्लीज अंडरस्टँड, कोणी उपदेश केला असेल तर ते कोण असणार आहेत? कोण राजा महाराजा वगैरे कोणीतरी असतात त्यांनी उपदेश केलेला असणार आहे. तुम्ही खाली जर 4 ऑप्शन्स बघितले तर 3 जे नावं आहेत ते लीडर्स आहेत, ते नॅशनल लीडर्स आहेत. एक जे आहेत ते नावावरून आपल्याला ओळखता येतं हे तर महाराज आहेत, राजश्री शाहू महाराज. सो उपदेश केला असेल तर कोणी केला असेल? शक्यता आहे की फर्स्ट आन्सर असेल राजश्री शाहू महाराज आणि एमपीएससीचा आन्सर पण तेच आहे, राजश्री शाहू महाराज. पुढचा आपण क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 3 आहे आणि क्वेश्चन नंबर 3 आहे समथिंग ब्राह्मणेतर पत्रकारितेचे मुहूर्तमेढ रोवून चिपळूणकरांच्या महात्मा ज्योतिराव फुलेंवर जो हल्ला केला होता तर त्याचा बचाव कुणी केला, वृत्तपत्राद्वारे कुणी केलेला, असा हा प्रश्न आहे. तुम्ही बघा, काही बेसिक नॉलेज आपल्याला हिस्ट्रीचं असायला लागतं, त्याच्यासाठी आपण बेसिक बुक्स रीड करतो. तुम्ही 11th स्टँडर्डचं हिस्ट्री ऑफ महाराष्ट्र म्हणून पुस्तक जर वाचलं असेल, तुम्हाला बऱ्याच ठिकाणी वाचनात आलं असेल की कृष्णाजी भालेकर हे महात्मा फुलेंचे सहकारी होते. तर 4 पैकी सगळ्यात जवळचं जे नाव आहे ते कृष्णाजी भालेकर आहे. तुम्ही मार्क करायला पाहिजे 4. याचा आन्सर पण 4च दिलेला एमपीएससीने, कृष्णाजी भालेकर. पुढचा क्वेश्चन आपण बघूया. क्वेश्चन नंबर 4 जो आहे हा मालविकाग्निमित्र या प्राचीन नाटकाबद्दल आहे. त्याच्यामध्ये 2 राजघराण्यांच्या वैवाहिक संबंधावरती प्रकाश टाकलेला आहे. तर हे 2 राजघराणे कुठली याच्यावरती हा क्वेश्चन आहे. एमपीएससीचं एक लॉजिक सांगतो की आन्सरमध्ये कन्फ्युजन नको होण्यासाठी एमपीएससी जनरली काय करतं, जे ऑप्शन असतं, जे राईट आन्सर असतं त्याच्यासाठी एक्सप्लेनेशन पण कधी कधी देतं. तुम्हाला 4 जर नावं दिसतील त्याच्यामध्ये एक जो ऑप्शन आहे, पहिला ऑप्शन जो आहे त्याच्यामध्ये उगीच तुम्हाला एक्सप्लेनेशन दिले, जे ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे, यज्ञसेन. याचा अर्थ आन्सर काय असण्याची दाट शक्यता आहे?
ऑप्शन एच 1 असण्याची दाट शक्यता आहे आणि आन्सर पण तेच आहे. पुढचा आपण क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 5 जो आहे, क्वेश्चन नंबर 5 हा आहे की वैदिक काळात व्यापार विनिमयाचे माध्यम काय होते. सो हा ट्रेड ऑफ मीडियम ऑफ ट्रेड एक्सचेंज रिलेटेड क्वेश्चन आहे. तुम्ही जर बेसिक हिस्ट्रीचे बुक रीड केलेलं असेल किंवा पीवायक्यूचं अनालिसिस केलेलं असेल, तुमच्या लक्षात येईल याच्यावरती एमपीएससीने आधी क्वेश्चन विचारलेला आहे किंवा हे स्टेट बोर्ड मध्ये पण मेन्शन आहे. गण आणि श्रेणी हे ग्रुप ऑफ पीपल रिलेटेड काहीतरी आहे. यांचा क्वेश्चन आहे मीडियम ऑफ ट्रेड एक्सचेंज वरती आहे. याचा अर्थ 4 आणि 5 हे आन्सर मध्ये नको आहेत. ज्या ऑप्शन मध्ये 4 आणि 5 आहेत ते तुम्ही पहिल्यांदा एलिमिनेट करा. याचा अर्थ ऑप्शन 4 पण एलिमिनेट होईल, ऑप्शन 3 एलिमिनेट होईल, ऑप्शन 2 पण एलिमिनेट होईल. ऑप्शन एकच उरला ज्याच्यामध्ये 4 आणि 5 नाही आहेत. आन्सर असणार आहे 1. दॅट इज द राईट आन्सर. एमपीएससीने पण एकच आन्सर दिलेला आहे. पुढचा आपण एक क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 6 हा खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन आहे की सेतू माधवराव पगडी यांच्यामध्ये नाथपंथातील जे नवनाथ होते त्यांच्यापैकी एक कोणी संतांनी काय केले, शाह रमजान हे नाव धारण करून सुफी संत निजामुद्दीन यांच्याकडून इस्लाम धर्माची दीक्षा घेतली असं त्यांच्या मते आहे. आणि मग हे संत कुठले आहेत, नवनाथांपैकी हे नाथ कुठले आहेत असा हा प्रश्न आहे. आता विचार करा, हा तुमच्या सिलेबस मधून क्वेश्चन नाहीये आणि हा कुणाला माहित असण्याची पण शक्यता नाहीये. मग हा क्वेश्चन का विचारला असेल? क्वेश्चन विचारण्यामागचा पर्पज काय असेल? तर क्वेश्चन विचारण्यामागचा पर्पज सिंपल असेल की तुमचे जनरल अवेअरनेस तुम्हाला त्यांना टेस्ट करायचं आहे. याचा अर्थ खाली जी 4 नावं आहेत त्याच्यापैकी कुठलं तरी नाव हे तुमच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असणार आहे. तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये त्या नाव तुम्ही ते कुठे ना कुठेतरी वाचत असणार आहात आणि त्याच्यामुळे तुमचं ते जनरल अवेअरनेस टेस्ट करण्यासाठी हा प्रश्न टाकलेला आहे. अशा क्वेश्चन मध्ये जनरली आपण काय आन्सर दिलं पाहिजे, जे तुम्ही रोजच्या किंवा दैनंदिन जीवनामध्ये जे नाव आपल्या वाचनात येतं ते आन्सर असण्याची दाट शक्यता असते एमपीएससीच्या लॉजिकने. आता याच्यामध्ये बघा, तुम्ही जर रसवंती गृह किंवा उसाचा रस या जर कुठे तुम्ही दुकानात वगैरे गेला असाल तर तुमच्या तिथे लक्षात येईल की बरेचशा जे रसवंती ग्रह आहेत तर त्यांचं जे नाव असतं हे नाव नवनाथ किंवा कानिफनाथ नवनाथ असं असतं. सो त्यांना कुठेतरी कानिफनाथ नवनाथ हे नाव दिसलं आणि तुमचे जनरल अवेअरनेस टेस्ट करण्यासाठी हा प्रश्न टाकलेला आहे. याच्यापैकी तुमच्या जवळचं जे नाव आहे ते कुठलं आहे, कानिफनाथ. तुम्ही कानिफनाथ आन्सर मार्क करायला पाहिजे आणि आन्सर तेच आहे, कानिफनाथ 4. पुढचा क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन आहे की खालील घटनांची आहे हिस्टॉरिकल इव्हेंट्स आहेत आणि त्यांचा क्रोनॉलॉजिकल ऑर्डर विचारलेले. एमपीएससी बरेचदा असे क्वेश्चन्स विचारते. हिस्टॉरिकल इव्हेंट्स असतात किंवा कधी कधी ऑर्गनायझेशन किंवा असोसिएशन्स असतात आणि त्यांची क्रोनॉलॉजिकली तुम्हाला अरेंज करायला सांगते आणि राईट आन्सर विचारते. नेहमी लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा एमपीएससी अशा घटनांबद्दल क्वेश्चन विचारतात त्या घटना तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी ना अशा इमिजिएट घडलेल्या असतात. इमिजिएट म्हणजे काय, तर जनरली एक एक वर्षाच्या गॅपने घडलेल्या वगैरे असतात, अशा असतात. सो दॅट यू विल गेट कन्फ्युज. याचा अर्थ हे 4 ऑप्शन्स आहेत त्याच्यापैकी कुठलेही 2 तुम्हाला माहिती आहेत, तुम्हाला आन्सर पर्यंत जाता येतं. पहिलं जे श्वेतपत्रिका किंवा व्हाईट पेपर याचा इयर आहे 1933. हे सगळ्यांनाच माहित असतं कारण 1935च्या कायद्यासाठी याचा वापर केला होता. तर तो आहे 1933 व्हाईट पेपर. दुसरं जे आहे पुणे करार तो तुम्हाला माहित असेल किंवा नेहरू अहवाल, त्यापैकी जर तुम्हाला काय माहित असेल तरी तुम्हाला आन्सर पर्यंत जाता येतो. नेहरू अहवाल पण माहित असण्याची शक्यता आहे कारण एमपीएससीने याच्या आधी क्वेश्चन विचारलेले. नेहरू अहवालचा जे वर्ष आहे ते होतं 1928, याचा आहे 1933. याचा अर्थ दोघांमध्ये फरक किती आहे, अंतर किती आहे, वर्षांचं किती अंतर आहे, तर तो आहे 5 वर्षांचं अंतर आहे. मी मगाशी सांगितलं की एमपीएससी क्वेश्चन जे विचारते त्या ऑर्गनायझेशन्स किंवा जे हिस्टॉरिकल इव्हेंट्स आहेत ते जे झालेले त्यातला गॅप जनरली असतो 1 वर्षाचा वगैरे गॅप असतो. याच्यामध्ये 5 वर्षाचा आहे. याचा अर्थ काय, याचा अर्थ याच्यामध्ये बरेचशा घटना घडलेल्या अजून असणार आहेत. या 2 इमिजिएट नसणार आहेत. पहिली गोष्ट म्हणजे जिथे 3 नंतर 1 यायला पाहिजे. जिथे 3च्या आधी 1 असेल तुम्हाला तो एलिमिनेट करायला पाहिजे. 3च्या आधी जिथे 1 आहे तुम्हाला एलिमिनेट करणार, ऑप्शन 2 एलिमिनेट होऊन जाईल. आता पुढे बघा, या दोघांमध्ये गॅप कितीच आहे, 5 वर्षाचा. याचा अर्थ याच्यामध्ये पण काही घटना घडलेल्या असणार आणि त्या त्यांनी एमपीएससीने दिलेल्या असणार आहेत. बाय द प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या अनालिसिस वरून हे आपल्याला कळतं. 9 याचा अर्थ 3 आणि 1 या इमिजिएट जिथे दिलेले असणार तुम्हाला तो एलिमिनेट करू शकता.
स्टेटमेंट 1 पण एलिमिनेट होईल, कारण 3 आणि 1 मध्ये काहीच दिलेलं नाही त्यांनी, इमिजिएट दिलेले आहेत, म्हणून स्टेटमेंट 1 पण एलिमिनेट होईल. पुढे जर बघाल, हे दोन आता ऑप्शन्स उरलेले 3 आणि 4. याच्या 3 आणि 1 मध्ये एकच ऑप्शन आहे, म्हणजे एकच घटना दिली, आणि याच्यामध्ये 2 घटना दिलेल्या आहेत. 5 वर्षाचा गॅप आहे. एमपीएससी जसा ज्या लॉजिकने क्वेश्चन विचारते मध्ये बरेचशा घटना घडलेल्या असणार आहेत. याचा अर्थ तुम्ही मार्क करायला पाहिजे 3, आणि आन्सर आहे 3, ऑप्शन 3.